Hello dear student, we will discuss about exothermic and endothermic reaction. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे हाऊ टू आयडेंटिफाय एक्झोथर्मिक अँड एंडोथर्मिक रिएक्शन. बोर्डच्या एक्झाममध्ये 4 to 5 टाइम हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे, त्यामुळे खूप इम्पॉर्टंट पण आहे आणि रिएक्शन दिले जातात त्यावरून आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे whether the reaction is exothermic or endothermic. What is meant by exothermic? Exo means exit, heat is exit, heat बाहेर सोडली जाते त्याला एक्झोथर्मिक रिएक्शन म्हणायचं आहे. एंडोथर्मिक रिएक्शन हीट इज ॲब्झॉर्ब, एंटर, हीट आतमध्ये ॲब्झॉर्ब केली जाते त्याला आपण एंडोथर्मिक रिएक्शन म्हणतो. मग एक्झाम्पलद्वारे आपल्याला जर लक्षात ठेवायचं किंवा तुम्हाला रिएक्शन दिलेली आहे आयडेंटिफाय करायचं आहे त्यासाठी इझी ट्रिक आहे. तसं रिएक्टंट साईड, रिएक्टंट आणि प्रोडक्ट साईड तर आपल्याला माहिती आहे. रिएक्टंट साईड LHS मीन्स रिएक्टंट साईड, RHS मीन्स प्रोडक्ट साईड. हे रिएक्शन तर बेसिक आपल्याला माहितीच असतात. आता LHS साईडमध्ये जर हीट लिहिलेलं आहे त्या रिएक्शनला आपण एंडोथर्मिक रिएक्शन म्हणायचं आहे. आणि जर ॲरोवरती जरी हीट असेल किंवा हीटचं सिम्बॉल माहिती आहे आपल्याला ट्रायंगल, ते ॲरोवरती असेल तरी पण ती रिएक्शन एंडोथर्मिक रिएक्शन. हे एक सिम्पल ट्रिक आहे आणि तेच जर तुम्ही बघितलं प्रोडक्ट साईडमध्ये, प्रोडक्ट साईडमध्ये जर हीट लिहिलेलं असेल किंवा आपल्या रिएक्शनमध्ये हीट एक्झिट होत असेल, बाहेर पडत असेल, हीट रिलीज होत असेल तर प्रोडक्ट साईडमध्ये हीट लिहिलेलं असतं तेव्हा त्या रिएक्शनला आपण म्हणायचं एक्झोथर्मिक रिएक्शन. सिम्पल ट्रिक एवढंच लक्षात ठेवायचं. रिएक्टंट साईडमध्ये हीट असेल किंवा ॲरोवरती हीट असेल तर एंडोथर्मिक रिएक्शन, आणि प्रोडक्ट साईडला जर हीट लिहिलेला असेल किंवा रिएक्शनमध्ये दिलेला असेल हीट तर ती रिएक्शन असेल एक्झोथर्मिक रिएक्शन. एक्झाम्पल्स आहेत, मी एक्झाम्पल्स इथं दिलेले आहेत त्यावरून तुम्हाला आयडिया येऊन जाईल कुठली एक्झोथर्मिक आहे आणि कुठली रिएक्शन एंडोथर्मिक आहे. सिंपल आहे, हे ट्रिक यूज करा. तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन आला तरी एकदम इझिली तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. थँक्यू.